तुझ गजानन तुझ साई, तुझ गजानन तुझ साई. स्वामी तूच, स्वामी तूच, तू माझी आई. तुझ गजानन तुझ साई, तुझ गजानन तुझ साई. रागाने कधी दडवी भ्रुकुटी, रागाने कधी दडवी भ्रुकुटी, कधी मायेने हरसी पोटी, कधी मायेने हरसी पोटी. हाच जिव्हाळा जाणून चित्ती, हाच जिव्हाळा जाणून चित्ती, शरण तुझ्या पायी. तुझ गजानन तुझ साई, तुझ गजानन तुझ साई. बंधन विरहित इथली नाती, बंधन विरहित इथली नाती. सुगंध जैसा फुला संगती, सुगंध जैसा फुला संगती. प्रकाश तू त्या सर्वासाठी, प्रकाश तू त्या सर्वासाठी. व्यापी दिशादायी तुझ गजानन तुझ साई, तुझ गजानन तुझ साई. जन्म दिला तू भारवाहीला, जन्म दिला तू भारवाहीला. क्षेत्र दिले तू घास भुकेला, क्षेत्र दिले तू घास भुकेला. साथ दिली तू मार्ग दाविला, साथ दिली तू मार्ग दाविला. हो कसा उतराई तुझ गजानन तुझ साई, तुझ गजानन तुझ साई. स्वामी तूच, स्वामी तूच, तू माझी आई. तुझ गजानन तुझ साई, तुझ गजानन तुझ साई. जिने तुला गंधात मिरविले, विरह दुःख पद नाथ झेलिले. जिने तुला गंधात मिरविले, विरह दुःख पद नाथ झेलिले. सेवा भावे हृदयी जपले, सेवा भावे हृदयी जपले. मी नमितो श्रीमाई, तुझ गजानन तुझ साई, तुझ गजानन तुझ साई. स्वामी तूच, स्वामी तूच, तू माझी आई. तुझ गजानन तुझ साई, तुझ गजानन तुझ साई, तुझ साई. छत्रपती शिवाजी महाराज गणेशोत्सव मंडळ, ज्या मंडळाचं नावच छत्रपतींच्या नावानं आहे, ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी 18 पकड जातीचे मावळे एकत्रित केले, स्वराज्य उभं केलं. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. हे जगाच्या पाठीवर एकाच राजासाठी बोलल्या जाते बेटा, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या क्रांतिकारी राजाच्या नावावर या मंडळाचं नाव आहे. आणि या गणरायाची स्थापना कशा करता,
10 दिवस, 12 दिवस, 13 दिवस, 15 दिवस. आता जोपर्यंत उठत नाही म्हणजे येईले कधी विसर्जन करायचं याच्यासाठी परमिशन घ्या लागते आता. कारण तेही बरोबर आहे, पोलीस प्रशासन प्रत्येकाले पुरू शकत नाही. गाव तुमचं मोठं आहे, त्या हिशोबानं तुमचा गणपती मानाचा गणपती म्हटल्या जाते. आणि गाव तसं कुरणखेड आदर्श गाव आहे. जगाच्या नकाशातील कुरणखेड हे ते आहे की ज्या गावात कोणी दारूच्या थेंबालाही हात लावत नाही. मनात आलं तर डायरेक्ट शिशीर तोंडाले लावतात बहादरे. त्या तुम्ही ज्या 5-6 लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत तिकडे, तुमचा महिना आला नाही काय? तुम्ही कोणाच्या दूर दूर राहून राहिले, इकडे जागा आहे ना, या ना इकडे. मी धन्यवाद देतो सर्वांना. सुरू करायच्या आधी 2 महत्त्वाचे मुद्दे. प्रत्येक कीर्तनकार, व्याख्यानकार, प्रबोधनकार सांगते की माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. नंबर 1, मी माफी कोणाचीच मागणार नाही. नंबर 2, तुम्ही मला माफ करायचं काहीच कारण नाही. उठला सुटला कोणी येते चुकलं असेल तर माफ करा. तू काय चुकला त्याच्या बापाले माहित नाही. तुम्ही तसे उदार अंतकरणाचे, ज्याले त्याला माफ करायचा ठेकाच घेतला तुम्ही. कोणालाही माफ करता, माफ करायचं नाही. मला कीर्तनकार म्हणून माझ्याकडे पाहायचं नाही. तुमचं लेकरू म्हणून, तुमचा भाऊ म्हणून, तुमचा नातू म्हणून माझ्याकडे बघायचं. कीर्तन संपल्यावर माया जर काही चुकीचं तुम्हाला वाटलं, मी काही विद्वान नाही, माईच्या पोटातून काही एवढं मोठं घेऊन येईल नाही, हा काही माया विचार नाही. हे तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, शिवाजी महाराज, बाबासाहेब, ज्योतिबा फुले, पंजाबराव देशमुख, अण्णाभाऊ साठे या महापुरुषांचे हे विचार आहेत. बोलताना काही माझ्याकडून चुकीचं वाटलं, कीर्तन संपल्यावर नंतर माझ्याकडे हक्कानं या आणि मला सांगा, गळ्या मला हे थोडंसं नाही पटलं, मी ते चूक आनंदानं स्वीकारीन, परत ते चूक करणार नाही. म्हणून तुम्हाला विनंती, इथं असणारा विद्वान नसते, 0, 0. माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं विद्वान मंडळीत तुम्ही या. म्हणून तुम्हा सर्वांचे धन्यवाद देतो. तुम्ही थोडेसे मागं सरका. ज्या गणपतीच्या समोर आपण इथं आहो त्या गणरायाला सुख करता म्हणतात, दुःखाचा हरता म्हणतात. तर या गणरायाले विनंती आहे आज की हे गणराया, तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया. तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया, मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया. ओंकारा तू अधिनायक, चिंतामणी तू सिद्धी विनायक. ओंकारा तू अधिनायक, चिंतामणी तू सिद्धि विनायक. मंगलमूर्ती तू भवतारक, सर्वसाक्षी तू अष्टविनायक. बेटा तुम्ही जे लहान लहान लेकरा ते उठा बरं तिथून. उठा उठा, इकडे या, समोर या, या इकडे. मोरया मंगल मूर्ती मोरया, मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया, मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया. भाऊ, आपल्या कुटुंबात एक कुटुंब प्रमुख असते प्रत्येकाचे, जो कुटुंबाचा पूर्ण भार उचलते, सांभाळते. घरातले त्याले सुख दुःख काही आणायचं असलं तर सांगतात. तो कोणाचा तरी बाप असते, कोणाचा तरी पती असते, कोणाचा तरी भाऊ असते, कोणाचा तरी मुलगा असते, कोणाचा तरी आबा असते. तो कुटुंबाचा प्रमुख असते. असा हा गणपती जो आहे, गण म्हणजे समूह, ग्रुप, आणि या गणाचा नायक गणपती म्हणजे त्या पूर्ण समूहाचा समूह प्रमुख, नायक, आपला कुटुंब प्रमुख.
त्याचे नाव वेगवेगळे आहेत. ओंकारा तू अधिनायक, चिंतामणी तू सिद्धिविनायक, मंगलमूर्ती तू भवतारक, सर्वसाक्षी तू अष्टविनायक. मंगलमूर्ती तू भवतारक, सर्वसाक्षी तू अष्टविनायक. तुझ्या कृपेचा हात मस्तके, तुझ्या कृपेचा हात मस्तके, पायी तव मम चिंता. तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. भाऊ, हे मंदिर, मस्जिदी, विहार हे कायच्यासाठी असतात? जेवढे जगाच्या पाठीवर धर्मस्थळ आहेत, मंदिर, मस्जिद, विहार, गुरुद्वारा, गणराया, दुर्गादेवी किंवा जेवढेही मंदिर आहेत, महादेव मंदिर, कोणीही धर्माचं बघा, काही बघा, जे धर्मस्थान आहे, श्रद्धास्थान आहे, त्याचा मेन गाभारा जो राहते तिथं झुकून जावं लागतं, नम्र होऊन. त्याचा जो मेन दरवाजा राहते तो छोटा राहते. याच्या मागचं कारण काय? ज्यावेळेस तुम्ही तिथं जाता, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या दरबारात जाता, तुम्ही श्रीमंतात, गरीबात, राजात, रंकात, तुम्ही काय आहात हा अहंकार सोडून द्या आणि नम्र होऊन आतमध्ये जा. देवा सरू दे माझे मी पण, तुझ्या चिंतनी उजळो जीवन. देवा सरू दे माझे मी पण, तुझ्या चिंतने उजळो जीवन. नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण. नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण. सदैव राहो ओठांवर ते, सदैव राहो ओठांवर ते, तुझीच रे गुण गाता. तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. आवाज द्या गणपती बाप्पा मोरया. बोलो कर्मयोगी गाडगे बाबा की, राष्ट्र संत तुकडोजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले की, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर की, बोलो पंजाबराव देशमुख की, भारत माता की, अपने अपने पिताओं की. आवाज कमी झाला पोट्टीचा. हॅलो. तेले माहिती आपल्या बापानं कोणती तीर मारले बे, यांना तर वर्गणीनं जिंदिले आणून. इमानदारीने प्रार्थना करतो तुम्हाला जयच्या इकडे बाकी असतील वर्गणे. महाप्रसाद झाला म्हणून असं समजू नका की कार्यक्रम सरला, आणून द्या, पुढच्या वर्षी कामा येतील. तसे तुम्ही ठेवणारे नाही, सगळे सज्जन चेहरे आहेत. मी धन्यवाद देतो तुम्हाला सर्व मायबापांना, पण येईल सहकार्य करत जा, कारण भाऊ सहकार्य केलं पाहिजे. हे जे छत्रपती शिवाजी महाराज गणेशोत्सव मंडळ आहे, याचं काही चुकत असेल, 60 वर्षापासून या गणरायाची स्थापना इथं होते, यांचं काही चुकत असेल तर यांचा कान पकडण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तुम्ही येईल वर्गण्या देऊन राहिले, 100% याचा कान पकडा. पण याचं जर काही तुम्हाला चांगलं वाटत असेल तर एक कौतुकाची थाप तुम्हाला यांच्या पाठीवरती टाकता आली पाहिजे. आपला प्रॉब्लेम काय होते, आपण कौतुकच नाही करत, आपल्याला चांगलं बोलताच नाही येत कोणाबद्दल. आपली अडचण काय आहे माहिती आहे काय? पाय आपलं पोट्ट जर 10वी पास झालं तर पुऱ्या गावात सांगतो आपण,
घ्या पिढे माया पोट्ट पाच झालं, घ्या पिढे. मी खंजेरी मारीन बरे फेकून. तू माई लईन नको तोडू. आपलं पोट्ट पाच झालं तर आपण पुऱ्या गावात सांगतो माय पोट्ट 10वी पास झालं, घ्या पिढे घ्या पिढे. शेजाऱ्याचं 12वी पास होऊन येते, घ्या ना काका पिढे. मी पास झालं म्हणून काय 9वी झालं काय. अबे नाही चांगलं तर खराब तर नको म्हणू त्याले. आपला प्रॉब्लेम हा झाला, आपण कौतुकच करत नाही, चांगलं म्हणायची भूमिकाच नाही आपली. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, या गणरायाची स्थापना त्या करताय की जेणेकरून द्वेषाचं वातावरण कमी व्हावं. आणि या गणरायाला सांगा आता प्रॉब्लेम हा नाही बरं की बा या देशात धर्मवाद वाढला, जातीयवाद वाढला. या खोट्या गोष्टी आहेत. ना धर्मवाद आहे, ना जातीयवाद आहे, ना पंथवाद आहे, ना पक्षवाद आहे. सगळ्यात मोठा वाद कोणता आहे माहिती आहे या देशात? सगळ्यात मोठा वाद आहे, महाराज भजनात सांगतात, एकाच्या महालात फुलताती बागा, दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा. एकाच्या महालात फुलतात बागा, दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा. एकाच्या महालात फुलताती बागा. एकाच्या घरात कुत्र्याच्या बिस्किटच्या पुळ्याचा खर्च 2000 रुपये आहे. ते मोठं कुत्र, त्या पुळ्याचा 2000 रुपये किंमत आहे बिस्किटच्या पुळ्याची. आणि एकाच्या घरचा महिन्याचा किराणा 2000चा आहे. हा वाद आहे गरिबी आणि श्रीमंतीचा. हा तुमचा जो गणपती आहे, इथं आजूबाजूनं जेवढ्या जातीचे असतील, धर्माचे असतील, ज्याची इच्छा असेल तो इथं येऊन या गणरायाच्या दोन्ही पायावर डोकं टेकवू शकते, त्याला विरोध नाही. पण तुम्ही मुंबईले लालबागचा राजा पहा की पुण्याचा दगडूशेठचा हलवाईचा गणपती पहा, तिथं मात्र वाद पाहायला तुम्हाला भेटते. त्या गणरायाचा एक पाय श्रीमंताचा आहे आणि एक पाय गरिबासाठी आहे. श्रीमंतासाठी उजवा पाय आणि गरिबासाठी डावा पाय. 3-3, 4-4 तास जो लाईनीत उभा राहते गणरायाचं दर्शन घ्यासाठी जाते, त्याचा गणरायाच्या पायाले स्पर्शही होत नाही तर त्याले पकडून ओढल्या जाते, लोटल्या जाते. श्रीमंत 5 मिनिटात जाते, तिथं 15-15 मिनिटं उभा राहते. मग असं वाटते देवा तुझ्याही जवळ हा न्याय आहे. एकाच्या महालात फुलताती बागा, दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा. एकाच्या महालात फुलतात बागा, दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा. अन्नासाठी फिरतो नागवा राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. देशात समता नागवा राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. म्हणून तुम्हाला विनंती आहे, ही दरी कमी झाली पाहिजे आणि आज विचार झाला पाहिजे या गोष्टीचा. हा जो गरिबी आणि श्रीमंतीचा वाद आहे, म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, हे जातीयवाद धर्मवाद हे डोक्यातून काढून टाका. काही नसते, फालतू गोष्टी आहेत ह्या. जात आपल्याला जर जातीचं लय टेन्शन असेल, आपल्याला काय वाटते, हे बाय एकच जात, हे एवढा बेकार धंदा आहे हा. एकच जात आणि त्या जातीतही 10-12 जाती, हे हलके ते उच्चे, हे आमच्या याच्यात बसत नाहीत आणि ते आमच्यापेक्षा खालचे आहेत. अरे काय राजे, मी इमानदारीनं प्रार्थना करतो तुम्हाला, हे जर तुम्हाला जातीचं एवढं टेन्शन असेल, माईच्या शपथ नाही तर बसलेले ना छातीवर हात ठेवा, स्वतःच्या मनाले प्रश्न विचारा. आपल्यापेक्षा जास्त असलेले श्रीमंत, आपले सोयरे जे आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत आहेत, त्याची लेवल आपल्यापेक्षा मोठी आहे, ते आपल्याला भाव देतात काय? अरे देतात काय?
कोण्या जातीला चाटून राहील तुम्ही? मग ज्याला एवढं जातीचं टेन्शन आहे, ज्याच्याजवळ 15-20 एकर जमीन आहे, श्रीमंत आहे, त्याला म्हणा देणं तुम्ही पोरगी 2 एकरावाल्याले. होतकरू आहे ना तो, मेहनती आहे तो, करू शकते तो काहीतरी. तुला एवढं जातीचं टेन्शन आहे, तुझ्याच जातीतला पकड, उच्चातलाच दे त्याचं लग्न लावून. त्या वागती कुठे जाते जात? मग हे मतलबी जात धरून बसून राहिले का तुम्ही? म्हणून तुम्हाला प्रार्थना, खेकड्याच्या जातीतले पैदा व्हायला, खेकड्याच्या जातीतले. मारवाडी समाजाचा आदर्श घ्या, सिंधी समाजाचा आदर्श घ्या, गुजराती समाजाचा आदर्श घ्या. त्याच्यातला एखादा तुटला खसला तर वर्गण्या करून डबल उचलतात त्याला ते. आपला जो स्वतःचा भाऊ असते, भाऊ आपल्या वावरात पाणी असते, त्याच्या वावरात पाणी नसते, हा त्याची पराठी वाहू देते पण त्याला पाणी नाही देत. भावाचं कौतुक सहन नाही होऊन राहिलं, दुसरा तर लय दूर राहिला. खेकड्याच्या जातीतले पैदा व्हायला आहेत. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, आईच्या शपथ. आपलं कीर्तन जरा डायरेक्ट आहे, त्याच्यामुळे कोणाचं मन दुखीन, त्याच्यामुळे दुखलं तर दुखू दे. पटलं नाही डबल बोलवू नका. इसगाव 30 गाव, भिकाऱ्याला 40 गाव. मग भीक मागतो तुम्हाला मी, कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकून घेऊ नका. आईच्या शपथनं प्रार्थना आहे. आई गरज आहे तुम्हाला या लेकराईवर, कारण संस्कार ते पळून राहिले हो. एका मिनिटात उदाहरण देतो तुम्हाला. जात आणि धर्म याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. भलत्या गोष्टीचं टेन्शन घेऊन राहिले तुम्ही. बाबू एका मिनिटात तुम्हाला मी उदाहरण देतो. हा भगवा कलर आहे, हा कोण्या धर्माचा आहे? ये हिंदूवाला उभा आहे ना, उभा आहे ना. अरे बेटा बरोबर आहे नाही, त्याच्यामधून हा गरम व्हायला वाटते. अरे बेटा मैं बहुत नरम हूं, तू उभा जरा आहे. अरे त्याच्यातून माईक दे. तुझं नाव काय आहे? नाव सांग. माय नेम इज देवांश प्रवीण भोळे. माय नेम इज देवांश प्रवीण देवांश. पाहिजे त्याला जास्त हाताबोटात चालत नाही, दुरून बोल. देवांश कोण्या वर्गात आहेस तू? दुसरी. दुसऱ्या वर्गात. देवांश मला सांग, हा भगवा कोणा धर्माचा कलर आहे? कोणाचा आहे? हिंदू. हिंदू. तुला काय व्हायचं आहे मोठं झाल्यावर? पोलीस. पोलीस. पुस्तक घे, घे ना पुस्तक. माईक ठेव, बसून जाय. फक्त पुस्तक इथं नको वाचू. हा, एका रात्रीत बाबासाहेब होशील. शांततेने ठेवून दे, घरी गेल्यावर शांततेने वाचतो. ठीक आहे बाबू. हा हिरवा कलर आहे, हा कोणाचा रे? हा हिरवा कोणाचा? ये मुस्लिम. ये ना बेटा, ये ये ना, ये ना. तुझं काय नाव? सक्षम अनिल उमाडे. एकदम वांधाच नाही बाबा, नावच सक्षम आहे तुझं. सक्षम. कोण्या वर्गात आहेस तू? 7व्या वर्गात. तो बंद झाला का माईक? माईक जवळ घे. तुझं काय नाव? सक्षम. सक्षम. हिरवा कोणाचा? मुस्लिम. मुस्लिमचा. घे पुस्तक घे, माईक दे, बसून जाय. बाबू हा निळा कोणाचा रे? ये बुद्धावाला. ये 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 बाबू, दे त्याच्याकडून माईक. तुझं काय नाव? आणि दत्ता इंगळे. हा, आणि दत्ता आणि इंगळे. तुम्ही पुरं नाव सांगून राहिले होती का? घरकुल योजना सुरू आहे का रे? फक्त नाव सांगत जा ना. तुम्हाला नावाची काय आवडत? फक्त नाव सांगत जा. काय नाव आहे? अंश. अंश. अनिल सांगत? अनिल वडिलाचं? नाही बाबाचं दत्ता इंगळे. मग तुझ्या पहिले काय सांगितलं? आणि दत्ता इंगळे. अच्छा, अंश दत्ता इंगळे. अंश माईक ठेव, बसून जाय. आता बाबू सगळेजण आवाज द्या एका याच्यात स्वरात. हा, भगवा कोणाचा? बोला ना मोठ्यानं. भगवा कोणाचा? हिरवा कोणाचा? निळा कोणाचा? ये ना इकत गेलाय ते काय हे कलर? भगवा हिंदूनं, हिरवा मुसलमानानं, निळा बुद्धनं, येणे इकत गेलायत काय? आजपर्यंत तुम्ही घर टॅक्स, पाणी टॅक्स भरता. भगव्याचा टॅक्स हिंदूनं, हिरव्याचं मुसलमानानं भरलं काय? भगवा यायच्या शिवाय भगवा समजला येईल. मग भगवा म्हणजे कोणता? तर यायचा भगवा हिंदूचा नव्हता, तो भगवा होता त्यागाचा. भगवे वस्त्र होते स्वामी विवेकानंदाच्या अंगावर. भगवा म्हणजे त्याग, भगवा म्हणजे शौर्य, भगवा म्हणजे निष्ठा, भगवा म्हणजे इमानदारी. हिरवा म्हणजे मुसलमान नाही, भगवा म्हणजे हिंदू नाही, निळा म्हणजे बुद्ध नाही. त्या लेकरेले मानवतावाद शिकवा लागणार. त्याला सांगा लहानपणापासून. दुसऱ्या वर्गातल्या लेकराले माहित आहे, ज्याले हे अक्कल आली नाही अजून की त्याला मोठं झाल्यावर काय बनायचं आहे, त्याला सांगा ना, त्याला शिकवा ना स्वामी विवेकानंद की ना हिंदू बनेगा
न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा, न हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. तेले शिकवा साने गुरुजीचा धर्म खरा तो एकची धर्म, जगाला प्रेमर पावे खरा तो एकची धर्म. धर्म जगाला प्रेमर अरे हे येत नाही काय, हे येत नाही काय, हे शिकवल्या जायचं बाबू पहिले शाळेत. आता काय झालं माहित आहे का, तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळा पाडल्या बंद, याच्यात सरकारचा दोष नाही. कोणतंही सरकार येऊ, या शाळा बंद पडल्या नाही याच्यात सरकारचा दोष नाही. याच्यात सगळ्यात जास्त पापी आपण आहोत. प्रत्येकाची इच्छा आहे माया पोरगं कॉन्व्हेंटमध्ये गेलं पाहिजे. 100 वर्षापासून एकच कविता सुरू आहे, जानी जानी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा. अजूनही समजलं नाही जानीची माय कोण, जानीचा बाप कोण. तुम्ही जानी आणली कुठून, जानीचा संबंध काय आहे. त्या लेकराईला एस फॉर शिवाजी माहित नाही, टी फॉर तुकाराम माहित नाही, जी फॉर गाडगे बाबा माहित नाही, बी फॉर बाबासाहेब माहित नाही, एस फॉर सावता महाराज माहित नाही. 100 वर्षापासून ना पोट्ट इंग्लिश होऊन राहिलं, ना पोट्ट मराठी राहून राहिलं. 87 म्हणजे काय त्याला समजत नाही. 87 सांगा लागते त्याला. धड नोकरीवर लागून नाही राहिलं. तुम्ही करून काय ठेवलं लेकरायचं मला सांगा. पुऱ्या शाळा ज्या वक्ती 100% बंद होतील, सांगा राजा गोरगरिबाची ताकद आहे का हो. 25-25 हजार 30-30 हजार रुपये त्याचा सोयाबीन राजा वाया गेलं, त्याचा त्याला समजून नाही राहिलं. सोयाबीन साथ नाही देऊन राहिलं, वरलीचा आगळा लागून नाही राहिला. दारूचे पैसे कोणी उसने देणारा भेटून नाही राहिला. त्यांना जाऊ कुठी देणार बा. तू वर्ग निघले तू हे काही समजून नाही राहिलं. तू श्रीमंताचा झाला काय की गरीबाच्या इकडे एखादा डोळा उघडलं तुया, तो मरून राहिला गरीब, त्याचा वाली नाही उरला कोणी. जो येते तो त्याच्या नावावर फक्त मोठं होऊन राहिला, आवाज देऊन राहिला जय जवान जय किसान. जय किसान मेला किसान. फक्त निवडणुकीच्या टाइमातच त्याला किसान दिसते. मी कोण्या पक्षाची ना कोण्या सरकारची टीका करत नाही. कोणी आला तरी शेतकऱ्याचं मरणच असावं, त्याचा वालीच नाही राहिला कोणी. त्याच्या मालाला भाव भेटत नाही. परेशान सध्या कोणीच गोट नाही करून राहिलं सोयाबीनची. घरी येते कामावून, बायको डोकसं खाते. कांताची याले शांताची याले. आपला कागद कोणता कमी पडला, आपले 1500 आले काऊन नाही. बिचारे वाट पाहून राहिले. 14 तारीख गेली, आता पुढची 17 आहे. व 17 होती जमा. KYC केली, EYC केली, याच्यातच जिंदग्या बरबाद होऊन राहिले. शेतूत चक्रा मारू मारू त्याचा टाइम निघून चालला, त्याचा फवारा बसून नाही राहिला, त्याची पराठी खागून राहिली. कृषी केंद्रावाला त्याला उधार देत नाही, त्याला दाखवते मागचं बिल. पुऱ्या गावाचे 5 लाख आहेत. अरे बा, त्याला 50च पाहिजे ना रे औषध. परिस्थिती गंभीर आहे हे. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, आज आपल्या पोरीला शिका लागेल. उद्योग करा, काम करा, कष्ट करा, मेहनत करा. नोकरी फौकरीच्या भरोशावर बसू नका. त्याच्याजवळून तेही बेकार काम. पोरी लग्न नीट करून राहिले बाबा. प्रत्येक जण म्हणते मला नोकरीवालाच पाहिजे. आता नोकरीवाले आणाव कुठून. परिस्थिती म्हणजे लय चवू कडून तो मारच आहे त्याले. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. प्रभू हा खेळ दुनियेचा, प्रभु हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. कुणाला झोपडी नाही राहाया तिळभरी कोठे. कुणाला झोपडी नाही राहाया तिळभरी कोठे. तया मूल बाळ बहुदेशी असा का भेद तुझ पासी. प्रभू हा खेळ दुनियेचा. म्हणून तुम्हाला विनंती, आईच्या शपथनं प्रार्थना करतो. देव म्हणजे काय. देव म्हणजे कर्तव्यशूर, न्यायनीतीचे माहेर, क्रांतिकार्याचे दिव्य निर्झर,
अग्रेसर जगा माझी. सावता महाराजनं कष्टात देव पाहिला. कष्टात कांदा मुळा भाजी भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी 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 अवघी विठाई कांदा मुळा भाजी भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी 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 अवघी विठाई माझी. कष्टात देव पाहिले शिकवला. जेवढे संत झाले ना बाबू तेनं कष्टात देव पाहिला. ऐदी लोकांचा देव नव्हता. ऐदी लोकांचा देव नव्हता. कालही नव्हता ना आजही नाही. देव आहे मेहनतीत. देव आहे कष्टात. म्हणून तुम्हाला विनंती आहे कष्ट करा, काम करा, मेहनत न जगा. ज्यानं त्यानं आपलं काम इमानदारीनं करा. तुम्ही शेतकरी असाल तुमचं काम इमानदारीनं करा. तुम्ही वावरात मजूर असाल तुमचं काम इमानदारीनं करा. मान्य एका काळ असते. पहिले मालकाचा काळ होता. पहिले मालकाचा काळ होता. काळ पलटी देत असते. पहिले मालकाचा काळ होता. मजूर सकाळी जाय त्याच्या घरी. राम राम. तो म्हणे आला काय? हो. ते डोरं सोडून घेतो. त्याला पाणी पाजतो. वावरात चारायला घेऊन जातो. दिवसभर तो चारे बैल ढोरं. तिकडून संध्याकाळी घरी ये ना. त्याला विचारपूस शिदुरीची जेवला काय काही घेणं देणं नाही. 10 रुपये रोज होता. बरोबर आबा? ओ चष्म्यावाले आबा बरोबर आहे ना? 10 रुपये रोजात. काही जणांचे पाय तिरपे झाले तर चप्पलही नाही द्यायच्या मापाची. एवढे घोयला गेले ते 10 रुपये रोजात. 10 रुपये रोज. आणि त्याच्यातही जर चुकून बैलाचं मुसकं हरपलं तर घरी आल्यावर तो मालक शाळा दे त्याले. अरे तुला अक्कल आहे की नाही? तो म्हणे मालक 5 रुपये काटा माय. 5 रुपये काटा. पण दुसऱ्या दिवशी उद्या मलाच सांग जा. काळ मालकाचा होता. बरोबर. आज काय झालं? आज बदलला काळ. आज मालक उठते. मजुराच्या घरी जाते सकाळी. त्याची बायको उठलेली असते. झाडझूड करत असते. हा जाते. उठला काय शामरा? अरे काही टाईम आहे की नाही? राहिले लोक तोंड धुवायचे. राहिले लोक चाय प्यायचे. झोपेला आहेत ते. बरोबर काही हरकत. येतो अर्ध्या घंट्यात. हा जाते. अर्ध्या एक घंट्यानं वापस येते. उठलं का? हा उठले. तो गडी बहिरे काय म्हणता? काही डवऱ्यावर जरा. बरं एक काम करता. ते बैलबंडी जुतून घ्यायचं. डवरं गिरं टाकून घ्यायचं. मी गाडीवर येतो. काही वांधा नाही. होऊन जाईल. मजूर जाते. डवरं गिरं पहिले मालक जुतून ठेवते. हा वायते. 1-2 मुळलं नाही वाट पाहिजे. आता ते गवत काही जात नाही. मग हा त्याला सांगते थोडंसं दाबून घे ना. इकडे उभा राहा. याच्यावर उभा राह ना. 2 गोटे बांधले ना याच्यावर दाबून मिळाला तर उभा राह तू. तो बिचारा अजून चूप बसते. अजून 15-20 मिनिटात जातात. तो म्हणते थोडंसं घे ना गावात फटीत तसं. तू इकडे लय पाय काय लय पाहिलं गळ्या तर हार गाणी पाहिला. इकडे वर तू. हे तुया बैल. हे तुया डवर. हे तुया पुराणी. ना तुया तू त्या निंबाल शिदोरी लटकेलाय. जीवन घेतो. मी चाललो आणि मी मरीन. डबल जर तुझ्या औरत पाय टाकीन. गेला काळ. काळ असते एका बरोबर. पण मुद्दा काय आहे? एक महत्वाचा विषय आहे. येणाऱ्या प्रत्येक काळात आपलं काम आपण इमानदारीनं केलं पाहिजे. तुम्ही कोणी असा. तुम्ही मजूर असाल तुमचं काम इमानदारीनं करा. तुम्ही मालक असाल त्या बाया कापसाले जर कापून येसून राहिला तर त्याच्यात ते काटा फाटा सरकू नका. आणि तुम्ही त्याच्यात जास्त बोंड्या घालू नका. गोटे भरू नका. काय सारख्याले वर्ग व्हायला कार्यक्रम म्हणा. कोणाला समजून नाही राहिलं. तो काटा मागं फिरवते. ह्या त्याच्यात बोंड्या घालतात. त्याची नक्की सफा करतात जाते. धुम त्याच्या नकाले रुतते. कारण आपल्याला नकाले. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे ते इमानदारी आपल्यात कामात असली पाहिजे. कारण इमानदारी प्रियतयाला सदाचार आवडे. इमानदारी प्रियतयाला सदाचार आवडे. अरे कुणी कुणाचे रक्त शोषिता क्रोध हरीला चढे. कुणी कुणाचे रक्त शोषिता क्रोध हरीला चढे. अरे नम्र सदा सेवेला असतो. नम्र सदा सेवेला असतो त्यांच्या घरी. भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी. भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी.
पाहुणी या सगळ्यांचे कामे करे, पाहुणी या सगळ्यांचे कामे करे. भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी, भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे आणि भीक मागतो मी, माझ्या खंजिरीत दारू बिडी तंबाखू व्यसना टाका. ज्याचं वय 60च्या वर गेलं ते जर पेत असतील तर तेनं सोळ्याच्या भानगडीत पळायचं नाही. तुम्ही कोटा वाळवा, तुम्ही शिल्लक पेनं सुरू करा आणि जगाचा निरोप घ्या. तुम्ही आता सोडून उपकार नका करू. साऱ्या जिंदगीभर नालायक धंदे केले आणि मग 60व्या वर्षी म्हणते आता आपण पितही नाही, आता आपण खातही नाही. तू या दातानं सावत नाही, तू हे सांग. सारी जवानी में तूने, सारी जवानी में तूने किए पाप भारी, अब बुढ़ापे में क्या है प्रभु को पुकारी, अब बुढ़ापे में क्या है प्रभु को पुकारी. सारी जवानी में तूने, सारी जवानी में तूने किए पाप भारी, अब बुढ़ापे में क्या है प्रभु को पुकारी, अब बुढ़ापे में क्या है प्रभु को पुकारी. म्हणून तुम्हा माय बापांना प्रार्थना आहे. तरुण तरुण पोरं हे बाय डीजे काढू नका असं आपलं म्हणणं नाही. काळा काऊन की नाही तरी नाही काळा म्हटलं तर काय ऐकून राहिले का तुम्ही? त्याच्यापेक्षा आपल्या तोंडाची बाप कायले गमवाव. मी म्हणतो काळा काहीच हरकत नाही, पण त्या डीजेच्या मिरवणुकीतून फक्त लहान लहान लेकरं 14 वर्षाचे 16 वर्षाचे 17-18 वर्षाच्या पोट्टेले दारूचे शौक लागले नाहीत पायदात, याची जबाबदारी घ्या. लहान लहान पोट्टे दारूच्या नांदी लागून राहिले. या दारूचे शौक लागतात कधीपासून? एक तर मतदानाची पहिली रात्र फुकट भेटते. हे गणपती दुर्गादेवी म्हणजे मतदानाच्या अगोदरल्या रात्री निघते त्याचं लायसन लर्निंग. गणपतीत होते ते पक्क, दुर्गादेवीत लागते ते हायवेनं. मग बाकी जयंत्या पुण्यतिथ्या आल्या की मग तो फुल ट्रेंड ड्रायव्हर होऊन जाते, मग त्याचा कॅपॅसिटी वाढून जाते. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, तुम्ही पाहे ना हे पोट्टेचा वापर याच्यातच बेकार धंदा आहे. मतदानाची पहिली रात्र फुकट भेटते, याची पिऊ घे त्याची पिऊ, कोणाची पिऊ. मतदान झाल्यावर विचार पडते आता कोणाची पिऊ. अबे गुलामीत जगणाऱ्या गुलाम हो, एक दिवस जगा पण वाघासारखे जगा. मी हे नाही म्हणणार तुम्हाला कोणाला मत मारा, पण जो विकास करत असेल, जो तुमच्या कामा पडत असेल, सुखदुःखात कामा येत असेल त्याले मारा. दारूच्या नोट लेकर वोट बेचना अपनी बेटी बेचने जितना गुन्हा आहे. स्वाभिमान विकून काय मजा आहे. म्हणून आईच्या शपथनं प्रार्थना करतो मी तुम्हाला. तरुण पोरेले विनंती, तुमचा जन्म फक्त झेंडे फिरव्यासाठी नाही होईल पोट्टेचा. आगे बढो, हम तुम्हारे साथ कोण हैं. सांगितलं तुला आगे बढायले? आगे बढून हम तुम्हारे साथ आहे. त्याचा बापही आहे, पोरगाही आहे, नातूही आहे. तू झेंडेच फिरून राहिला काय फक्त? तरुण पोट्टेनं राजकारणात उतरा, गरज आहे तरुणाईची. आणि तुम्ही बाकीच्या त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. येऊ द्या ना आपल्या पोट्टेला राजकारणात, काय हरकत आहे? नवीन पिढी घडवतील ते. त्याचा जन्म काय फक्त काय झेंडे फिरव्यातच जायला गेला काय? म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, तरुण पोरेले भीक मागतो, तुम्ही जबाबदारी उचलणं शिकले पाहिजे. आता प्रत्येक क्षेत्रात पोरं उतरले पाहिजे. फक्त नोकरी 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 नोकरी. मुस्लिम समाजाचं 10 वर्षाचं लेकरू उठते, डोक्यावर टोपलं घेते, केले 105 वाजता घरी नेले. 10 वर्षाचं त्याच्या डोक्यात उद्योग आहे 10 वर्षापासून. आपलं 20 वर्षाचं होते बा. बापाच्या भरोशावर जगतात आणि दुसऱ्याच्या पुरीला मिस कॉल देतात. काय मजा आहे राजाच्या. मी इमानदारीनं प्रार्थना करतो तुम्हाला, उद्योग डोक्याच्या मालीस पासून तर बुटाच्या पालीस पर्यंत काम करा. कामाची शरम नका लागू देऊ ना. आणि तुम्हालाही विनंती, एखादा जर नवीन तयार झाला गावात, तुम्ही तर आपल्या माणसानं मदत करा. आपलं काय होते, गावात एखादा व्यापारी तयार झाला तर लोक त्याला कापूस देणार नाही, त्याच्या शात्यावर दुसरा बोलावतील, त्याच्या टालीत कापूस दाबून देतील, त्याची टाली दोरानं अडसून देतील, ते गावाच्या बाहेर चालला जाईन, याचे पैसे डुबून टाकीन. मग याला विचारा, गावात एवढा मोठा होता व्यापारी, तो त्याला कापूस दिला नाही, दुसऱ्या गावातला बोलावला, त्यानं पैसे डुबवले. मग हा आपल्याला गोष्टी सांगेन, कापूस गेला याचाही गम नाही, पैसे डुबले याचाही गम नाही. मग तुला गम कायचा झाला? गावातल्याची थंडी झाली.
तूही किती गरम जाऊन राहिली हे सांग ना. त्याची खायली थंडी पाहून राहिला. म्हणून तुम्हाला प्रार्थना इमानदारीनं भीक मागतो. एकत्रित या, गावाच्या विकासासाठी झटा. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जे सांगतात की या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादी. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरची असादी. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. नांदोत सुखे गरीब अमीर एक मतानी. नांदोत सुखे गरीब अमीर एक मतानी. मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी, स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसुदे देवरची असावी. भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असावी. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. म्हणून तुम्हा मायबापांना प्रार्थना करतो. आणि महिला मंडळ तुम्हाला विनंती आहे, आज तुम्ही समोर बसल्या मला लय आनंद झाला. कारण तुम्हाला सांगतो मी मावशी, तुमचा टाइम याच्यातच वाया चालला. हिच्या गोष्टी कर, तिच्या गोष्टी कर. तुम्ही जरा कामात टाइम घालवा तुमचा. खराब काम व्हायलाय. एक गोष्ट लक्षात घ्या, शिवाजी महाराजले जिजामातेनं घडवलं की जिजामातेले शिवाजी महाराजनं घडवलं रे? हा, जिजामातेनं कोण होते रे? जिजामाता शिवाजी महाराजच्या आई. चला एवढं तरी बरं आहे. जिजामातेनं शिवाजी महाराजले घडवलं मावशी. बाबासाहेबाले भीमाईनं घडवलं. तुकडोजी बाबाले मंजुळा मातेनं घडवलं. सगळ्यात मोठी जबाबदारी तुमची आहे. लेकरू शाळेतून आलं की त्याला जवळ घ्यायचं, त्याला फक्त 1 2 3 4 नाही शिकवायचं. त्याला जवळ घ्यायचं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवायचा आणि त्याला सांगायचं, बेटा माझ्या डोळ्यात बघ. जशी मी तुझी आई आहे ना रे, अशी रोडवरची दिसणारी बाई आपली आई असते बेटा. बेटा जशी घरात आपली बहीण आहे ना रे, अशी रोडवर दिसणारी पोरगी आपली बहीण असते बेटा. हे शिकवा लागेल बरं मावशी तुम्हाला. मानसिकता खालावली, नीतिमत्ता घसरली. याच्या समोर मुस्लिम समाजाची सून उभी केली होती तर हे म्हणत तुम्ही आमच्या आईसारखे आहात. दुसऱ्याच्या पोरीले मायचा दर्जा देणारा राजा आपल्या देशात जन्माला आला, छत्रपती शिवाजी महाराज नाव त्यांचं. हे शिकवले येईन नीतिमत्ता. कानात कुंडल घातलं आणि दाढी वाढवली म्हणजे मावळा नसते होत माणूस. छत्रपती रक्तात असावे लागतात, फक्त गाडीच्या बोनटवर नाही. म्हणून तुम्हाला प्रार्थना, हे तुम्हाला हे जिजाऊनच शिकवलं मावशी शिवाजी महाराजले. प्रॉब्लेम काय झाला माहित आहे का आपला? आपण कायच्यात गेलो बेटा, एखाद्या पोरीनं उत्तर द्या बरं मले. रावणाला का जाळतात? मी पुस्तक देतो तुम्हाला. रावणाला का जाळतात? बोला बरं एखाद्या पोरीनं रावणाला का जाळतात? काही उरेला आहे का भंडारा? डबल पंगत बसवली असते आपण. थोडा थोडा भात अजून काय हरकत आहे? रावणाला का जाळतात? हा बाप थांबना, मी विचारलो कोणाले? पोरीले. काही फॉल्ट आहे काय? काय रशी बोला ना एखाद्या पोरीनं रावणाले काय? बोला, बोल बोल बाई बोल. का जाळतात? बोला, बोल ना. तुम्हाला सुनीता, हा बोल ना बाई. इकडे 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 ये. बरोबर आहे. अरे सुनीता विल्यम्स अंतराळात गेली 8 दिवसासाठी. ते तिचं यान बिघडलं तर 8 महिने राहा लागते तिले चंद्रावर बाई. सीताला नेलं होतं. सीताला मेलेलं नाही, नेलेलं होतं म्हणून. थांब, लांब श्वास घे. तुझं काय नाव? वैदेही. वैदेही. सरळ उभी राह. वैदेही माझ्याकडे बघ, माईक जवळ घे. कोण्या क्लासमध्ये आहे तू? 5th स्टँडर्ड. 5th स्टँडर्ड. का जाळतात रावणाले?
कारण त्यानं काय केलं होतं, सीतामातेले पळून नेलं होतं. तू घाबरू नको, माईक जवळ घे, टेंशन नको घेऊ. तू जो बोल रही हो बिलकुल सच है बेटा, बस कॉन्फिडन्स ला अपने अंदर, टेन्शन घेऊ नको. त्यानं सीतामातेले पळवून नेलं होतं म्हणून त्या रावणाले जाळतात. तू कोण्या वर्गात? ते 5व्या वर्गात. तू लय लहान झाली बाई, पण तुले तरी समजून सांगतो मी, टेन्शन घेऊ नको तू, समजदारी लय मोठी आहे तुझी. वैदई, रावणानं सीतामातेले पळवून नेलं पण तिले त्रास पोचवला, माईक जवळ घे, तिले हानी पोचवली तरी त्या रावणाले बोलत जाय, तरी त्या रावणाले जाळतात. आजही जाळतात, जाळल्या गेलं कायचं, आजही जाळतात. दसऱ्याच्या दिवशी रावण पेटवतातच, बरोबर. मग हे रावण जाळणं चांगलं आहे की वाईट आहे? वाईट आहे. मग समजा तुमच्या गावातली बाई एखाद्यानं उचलून नेली, त्याचा सत्कार करशील का तू? मग काय करशील? काय करशील? बोलणं तुले काय वाटते, काय करशील तू? काय करशील? त्याला सजा देशील ना? त्याला सजा होणं वाईट आहे की बरोबर आहे? वाईट आहे. अरे त्याला सजा होणं बरोबर नाही काय? माईक मध्ये बोल, तू थोडी जवळ आहे बेटा, तू इथं उभी राह, एकदम समोर आहे. हा, मग मला सांग, त्याला सजा व्हायला पाहिजे की नाही? हो की नाही? व्हायला पाहिजे. मग रावणाला जाळतात हे चुकीचं आहे काय? अरे रावणाला जाळतात हे चुकीचं आहे काय? ते काय झालं, लय लहान लेकरू झालं, 5व्या वर्गातली पोरगी झाली, ते काय तिले तिच्या बुद्धीच्या वरचा प्रश्न आहे. तू एखाद्या 6व्या 7व्या वर्गातल्या पोरीनं बोला म्हणजे कसं आहे, बोलता येते थोडंसं. बोल बरं बाई, तू कोण्या वर्गात आहेस? इकडे ये तू, इकडे ये तू. नाही इकडे 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 हे घे वैदई. धन्यवाद, वैदईसाठी टाळ्या वाजवा. लेकराचं कौतुक केलं पाहिजे. तुझं काय नाव? आराध्या. आराध्या. कोण्या वर्गात आहेस तू? 6th स्टँडर्ड, 6वा वर्ग. कोणती शाळा? सेंट आन्स हायस्कूल. बरं, मग मला सांग, रावणाले जाळणं वाईट की चांगलं? चांगलं आहे. का जाळतात? त्यांनी सीतामाताला पळून नेलं. सीतामातेला पळवून नेलं होतं म्हणून. रावणाला जाळणं चांगलं आहे. मग सीतामातेला त्यानं महिनाभराच्या अगोदर पळून नेलं तर काय की 1 वर्ष झालं या घटनेले? मागच्या वर्षी? मग कधी? सत्ययुग, हजारो वर्ष. ते पाय बाई, काल्पनिक आहे हाय नाही आहे या वादात आपल्याला जायचं नाही. आपलं म्हणणं काय आहे, मला सांग, ह्या घटने वर्ष उलटून गेले, बरोबर? तू बोलत जा ना आराध्या, वर्ष उलटून गेले, बरोबर? तरी रावणाले जाळतात. मग आपण त्याचं समर्थन करत नाही, वाईट आहे हे म्हणत नाही, ते चांगलं आहे, हरकत नाही, जाळलं पाहिजे, बरोबर आहे? जाळलं पाहिजे. मग मला सांग आराध्या, तू मोबाईलवर बातम्या वगैरे पाहता काय? टीव्हीवर बातम्या वगैरे? कोण्या वर्गात आहेस तू? 6th स्टँडर्ड. तुला सांगतो मी आराध्या, आता एक बदलापूरले घटना घडली, महाराष्ट्रातच आहे आपलं बदलापूर. माहित आहे का तुला काय झालं? एका 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला गेला शाळेत. आराध्या, 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला गेला शाळेत. ज्या लेकराला काहीच समजत नाही, 3 वर्षाचं लेकरू राहायचं. मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पोरीवर अत्याचार केला गेला. रात्री बेरात्री मायबाप शिकायला पोरीले बाहेर पाठवतात. मग मला सांग बाई आराध्या, तू लहान बहीण आहेस माई आराध्या, तुला भाऊ आहे का मोठा? नाही. टेन्शन नाही घ्यायचं, आजपासून मी तुझ्या भाऊ आहो. पावर किती आहे घरी? 2 एकर. नोकरीवर आहेत का बाबा? नाही. बरं, मग इन्कम वावरातच? हो. टेन्शन नाही घ्यायचं. तुम्ही दोघी बहिणी आहे काय? तिघी. भाऊ नाही? नाही. मग मावर जबाबदारी कोणती आहे? तुमच्या तिघीचे लग्न करून देणे आहेत आणि उरलेलं 2 एकर मानावं. आराध्या, आपल्या मुद्द्यावर ये.
काय झालं, आपण रावणाला जाळून राहिलो, पण रावणापेक्षाही खराब अवलाद जे जन्माले आली, जे आपल्या आजूबाजूनं राहते, त्याच्यावर दुर्लक्ष होऊन राहिलं. त्या उस रावण को जलाते हो, हमें उससे कोई ऐतराज नहीं, जलाओ उसको. उस रावण को तुम लोग जलाते हो, उससे हमें कोई ऐतराज नहीं. मग रावणापेक्षाही खराब अवलाद जे या समाजात मोकाट फिरून राहिली, येले काय करायला पाहिजे? येले काय करायला पाहिजे? यांना सुद्धा जाळायला पाहिजे. टाळ्या वाजवा तिच्यासाठी. या न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, कोर्ट कचेरीवर, संविधानावर आमचा विश्वास आहे, पण तो जर लेट होत असेल तो उसको उसकी सजा मिलनी चाहिए. हिम्मत नाही झाली पाहिजे परत कोणाची त्या स्त्रियांकडे वाकडी नजर करून बघायची. या माझ्या राजाच्या दरबारात बलात्काराची केस आली होती, रांजाच्या पाटलाची. हात पाय कलम करण्याचे आदेश दिले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी. जी नजर स्त्रियांवर उठते ती नजर राहायच्याच कामाची नाही. जे हात स्त्रियांवर उठतात ते हात आम्ही कधीच त्याच्या शरीरावर, त्याच्या धडावर राहू देणार नाही. हे शासन होतं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजचं. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, त्या रावणाले काय जाळता? घराघरात रावणापेक्षाही खराब अवलाद पैदा व्हायलाय. कल जुग बैठा मार कुंडली, जाऊं तो मैं कहाँ जाऊं, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं, इतने राम कहाँ से लाऊं. कल जुग बैठा मार कुंडली, जाऊं तो मैं कहाँ जाऊं, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं, इतने राम कहाँ से लाऊं. याच्या तुलनेत तर तो रावण इज्जतदार होता. आता जर अभ्यास केला तर तो रावण कैक पटीनं इज्जतदार होता याच्यापेक्षा. तो पाहून राहिला उशीन वरतून तर लाज वाटत असेल त्याले. मी त्याला का होतोच खराब, हे त्याला का मापेक्षाही खराब अवलाद पैदा व्हायलाय रे. त्याला काय शहा देता, त्याला काय जाळून राहिले तुम्ही? हे जाळा, बंद करा त्याला जाळणं. म्हणून इमानदारीनं प्रार्थना आहे तुम्हाला. बरं, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. धार्मिकता वाढली की कमी झाली रे? बोला सगळेजण. धार्मिकता वाढली की कमी झाली? मंदिराची संख्या वाढली की कमी झाली? मंदिरात जाणाऱ्याची संख्या वाढली की कमी झाली? दारूचे दुकानं वाढले की कमी झाले? भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलं की कमी झालं? बलात्कार बोलत ना, बलात्कार वाढले की कमी झाले? मग प्रॉब्लेम काय होऊन राहिला? फॉल्ट आहे कुठे? एक तर देवाईचे मंदिर वाढले तर बेवड्या नव्हते वाढा लागत. बरोबर आहे ना? धार्मिकता वाढली तर बलात्कार, अत्याचार नव्हते वाढा लागत. प्रॉब्लेम झाला काय? नाटके भक्ती करणारे पैदा झाले. नाटकी भक्ती. अंगाले ताप किती आहे हे मोजण्याचं यंत्र आहे. काय म्हणतात त्याले? तापमापी, थर्मामीटर. अंगाले ताप किती आहे बोलता हे मोजण्याचं यंत्र आहे. हे मोजण्याचं. ब्लड प्रेशर हाय आहे की लो आहे हे मोजण्याचं सुद्धा यंत्र आहे. अंगात एखादा फ्रॅक्चर झाला, हात मोडला, पाय मोडला, एक्सरे, सिटी स्कॅन म्हणजे ते मोजण्यासाठी सुद्धा यंत्र आहे. जे एक्सरे तरी सापडलं नाही, डायरेक्ट मशिनीत माणूस घालतात. MRI त्याच्यासाठी सुद्धा यंत्र आहे. पण माणसाची नियत किती खराब आहे. एखादा आहे काय यंत्र? मग किती माळा घातल्या त्यानं, म्हणजे समजा इमानदारीनं त्याची नियत साफ आहे. त्यानं किती ठिकाणी अंगाला गंध लावला म्हणजे तो इमानदार आहे, त्याची नियत साफ आहे. तन को धोया मगर मन को धोया नहीं, बाद गंगा नहाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे मावशी, या देशाला जर काही वाचवू शकत असेल आज
तर घराघरात छत्रपती शिवरायांच्या शिवचरित्राचं पारायण होणं गरजेचं आहे, समजणं गरजेचं आहे त्याला की नीती काय होती छत्रपतींची, कसा माणूस माणूस जोडला छत्रपती शिवाजी महाराजनं. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, त्याला महापुरुषाईच्या जीवनाचं ज्ञान द्या. सांगा त्याले शिवाजी महाराज, सांगा त्याले बाबासाहेब आंबेडकर.